सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढविली. तिला प्रेमाच्या जाळ्यात उडवून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा ठोठावली. पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्यालाही 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे, वय 24, राहणार बापूजीनगर, सोलापूर असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्याचे नाव असून सुमित शशिकांत काटकर, वय 19, राहणार राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर असे मदत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 2020 मध्ये सोलापुरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. ती शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने मोबाईलवरील इंस्टाग्रामवर अकाउंट काढून दिले. पीडिता इंस्टाग्राम वापरत असताना रोहित बनसोडे याच्याशी तिची ओळख झाली. ओळख वाढवून रोहितने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडिता व रोहित भेटू लागले. रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ म्हणून दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केले. रोहितने पीडितेला व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफ काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. रोहित वारंवार त्रास देऊन छळ करून तिच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने घेऊन गेला होता. त्यानंतर 16 मे 2021 रोजी रोहितने आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होते. तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणही केली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक YS गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधले व रोहित बनसोडे, सुमित काटकर यांना अटक केली होती. तपासात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यांमध्ये पोस्को बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्या समोर झाली. या खटल्यात सरकारतर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरिक अत्याचार केला नाही तर अनेक वेळा मारहाण करून ब्लॅकमेल केल्याचेही सरकारी पक्षाने सिद्ध केले. साक्षीदारांची साक्ष, पीडितेची साक्ष, पुरावा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्लाम शेख, ॲडव्होकेट PG देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घाडगे आणि AM काळे यांनी मदत केली.